हे बघतील त्याला जगतंय काय कवर किंवा काय तो कसा रेट मारतो बोनस मारतो ट्राय फक्त एक्सपिरियन्ससाठी डायरेक्ट भिडवले पाहिजे राबवले. शिवाई नांदगाव हा सामना झाल्यानंतर त्याच्या पुढील सामना असेल वादळ खारीकवाडा वर्सेस गावदेवी खारांबोली. तर सामन्याला देखील सुरुवात झाली. विराज मुंडेची चढाई आपण मैदानावरती पाहतोय. टाकतं काय कोंबडा चावडा टाकतं. पहिली चढाई या सामन्याची काही असा अंदाज घेऊन एक तास ती माघारी परतला. त्याला प्रत्युत्तर आपण पाहिलं तर संकेत पाटील त्याचा मागच्या सामन्यामध्ये आपण खेळ पाहिला आणि आपण सर्वजण संकेतचा खेळ देखील जाणतो. कसला उडतं जाईल 6 नंबर योगदान केलेला संकेत गुरुमाऊली आधार संघाचा एक अष्टपैलू खेळाडू म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. संदेश 9 नंबरची जर्सी परिधान केलेला संदेश एक आधारस्तंभ चढाई बहादर जय हनुमान कोंडांबोली संघाचा. त्याच्या चढायांवरती अनेक स्पर्धा या संघाने गाजवल्या आहेत. एक तास ते माघारी परतला. आज संघाकडे पाहिलं कोंडांबोली तर परिपूर्ण संघ पाहायला मिळतोय. मध्यरक्षकाच्या भूमिकेत धनंजय नाईक अनेक वर्षाचा एक रांगा अनुभव. बजर झालाय थर्रेटचा. विराज मुंडेसाठी बोनस ऑन देखील आहे. पळत आहे विराजकडे. सेम संकेत रेट सेमच आहे तसे दोन्हीकडे पण सेम आहे एकच आहे. या वेळेला मात्र संकेतसाठी बदल झालाय. कसा पाडला इकडे येऊन ते तो उडून येईल तर देखील लढत आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल. कारण दोन्ही संघ या तालुक्यातले नावाजलेले संघ आहेत आणि या दोन्ही संघाच्या खेळाडू पाहिला तर चांगले फॉर्मात देखील आहेत. नक्कीच आपण मागच्या चढाईमध्ये पाहिलं विराज गुंडाला देखील काही जबरदस्त चढाई त्याच्यामध्ये गुण देखील संघाला मिळाला. जवळ घेता येईल बॅकशूटला हायच नाही बॅकशूटला नाही कोण श्वास निघतं माया निघतं गेलेली मॅच असेल तर आता बॉडी मस्त अविराज ची चढाई आपण मैदानावरती पाहतो. 2-1-2 असं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय. चॉकलेट न घेऊ घेऊन नाही चालू सामना संपल्यानंतर पुढील होणारा सामना असेल जय हनुमान उंडरगाव शिवाई नांदगाव. आपण तयारीत राहायचं आहे. कोणत्याही परिस्थितीत मित्रांनो फार वेळ घ्यायचा नाही. नको लाव राहू दे. विराज गुंड याची चढाई आपण पाहतोय. वारंवार जो कोंडांबोली संघाकडून चढाई करतो यावेळेला पुन्हा एकदा संघासाठी यशस्वी कामगिरी करतो. आता इकडून पण ठरेल.
मला कव्हरला कोणच नाही आता कव्हरला कोणच नाही कव्हर बस झाली बघ कव्हर तर पुन्हा एकदा विराज झुंड याच्या समोर 3 खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. गुरुमाऊली आदाड या संघाचे की सुपर टॅकल घेण्याची संधी संधी होती सुपर टॅकल एक कव्हर करताना गेला गुरुमाऊली आदाड संघाचा आधारस्तंभ हुलकावणीचा खेळ करतोय रिक्तच ते माघारी पळतोय. थर्ड आहे त्याच्यानंतर थर्ड आहे ना तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धा आणि ज्या स्पर्धेचा हा आपण पाहिला तर दुसऱ्या फेरीतील सामना सुरू आहे. खरं तर स्पर्धा खूप उशिरा सुरू झाली कारण स्पर्धेचं टायमिंग देखील थोडंसं संध्याकाळच्या टायमाला टाकलं होतं. असं वाटलं होतं की 6 वाजता तरी सर्व कामावरून सुट्ट्या केल्यानंतर संघ उपस्थित राहतील, परंतु 6च्या नंतर संघ जवळजवळ 2 ते 3 तास उशिराने पोहोचले कारण थोड्याशा ट्रेन लेट होत्या. मित्रांनो, जेव्हा मुंबईमध्ये तुम्ही जर खेळाल ना तर तिथे कोणाची वाट पाहिली जात नाही. ज्या वेळेला सामना दिला 1-2 दिवस आधी लॉट्स निघाले तर स्पर्धा देखील चांगल्या होतील आणि आपल्या सर्व कबड्डी चाहत्या वर्गाला त्या स्पर्धेचा मनमुराद आनंद देखील घेता येईल. कारण आम्ही वारंवार किंवा प्रत्येक स्पर्धेला आम्ही हे सांगतो की अंतिम सामना विजय झाल्यानंतर शाबासकीची थाप देण्यासाठी आम्हाला प्रेक्षक वर्ग मैदानावरती सामना मध्यंतरसाठी थांबतोय. जी लढत त्या मैदानावरती आणि मध्यांतर झालेला आहे. गुरुमाऊली आदाड या 2 बलाढ्य संघांमध्ये लढत चांगले जास्त हा माझं नाव आहे शेऊ. मस्त होती एक वर्षच खेळतात. पुन्हा एकदा संकेत पाटील जो वारंवार चढाया करतोय गुरुमाऊली आदाड संघाकडून. यावेळेला मात्र पुन्हा एकदा आपण पाहिलं तर निदान रेषा पार केल्यानंतर पूर्णपणे वेळ काढण्याचा प्रयत्न सुरू आहे कारण सामना आपण पाहिलं तर दोन्ही संघांकडे समसमान गुण आहेत. मध्यंतरच्या पुढे हा सामना सुरू झाला आहे. सामना तो थांबवला जातोय. पुढील सामना खेळण्यासाठी गॅप काढून जातो ना तो. गॅप नाही दिले कॉपीराइट त्याला ना मात्र संकेत यशस्वी चढाई पुन्हा एकदा करतोय. नाही केले पाहिजे. आल्या उठलाय. आजची जी ही कबड्डी स्पर्धा या ठिकाणी ग्रामस्थ मंडळ उंडरगाव व जय हनुमान क्रीडा मंडळ उंडरगाव
आयोजित नको केलेली सांगू, आहे ज्या आम्हाला कबड्डी दिसतंय. स्पर्धेला या ठिकाणी जे आपण आम्हाला दिसतंय चषक point या आता. ठिकाणी पाहतोय त्यामध्ये प्रथम क्रमांकाचं जे चषक आहे या ठिकाणी कैलासवासी तुकाराम परशुराम पाटील खानापूर यांच्या स्मरणार्थ सन्माननीय मोनिक तुकाराम पाटील यांच्याकडून देण्यात आले. त्याचप्रमाणे द्वितीय क्रमांकाचे जे चषक या ठिकाणी आपण पाहतोय हे चषक या ठिकाणी कुमारी साक्षी संतोष भोईर यांच्याकडून या ठिकाणी हे चषक देण्यात आले. त्यानंतर चतुर्थ क्रमांकाचे जे पारितोषिक या ठिकाणी चषकाच्या स्वरूपात आहे ते चषक या ठिकाणी कैलासवासी जनार्दन बारक्या भोईर यांच्या स्मरणार्थ ओम आदेश भोईर यांच्याकडून देण्यात आले. त्याचप्रमाणे सर्वोत्कृष्ट खेळाडूसाठी जे चषक आहे हे चषक या ठिकाणी कैलासवासी हरिचंद्र गंगाराम चांदोरकर यांच्या स्मरणार्थ सन्माननीय सुनील हरिचंद्र चांदोरकर यांच्याकडून हे चषक देण्यात आले. सार्थक नाही लाव. उत्कृष्ट चढाईसाठी जे चषक आहे ते या ठिकाणी आजच्या या कबड्डी स्पर्धेकरिता कैलासवासी नागोशी बालोजी भोईर यांच्या स्मरणार्थ सन्माननीय मनोहर नागोजी भोईर यांच्याकडून देण्यात आले. त्याचप्रमाणे उत्कृष्ट पकडसाठी जे चषक आहे हे चषक या ठिकाणी कैलासवासी भांगूबाई नागोजी भोईर यांच्या स्मरणार्थ सन्माननीय मनोहर नागोजी भोईर यांच्याकडून देण्यात आले. अशी ही पारितोषिके या स्पर्धेकरिता आहेत. त्याचप्रमाणे आजच्या स्पर्धेचं जे प्रथम क्रमांकाचं कॅश प्राईज असणार आहे, रोख रक्कम जी असणार आहे ती प्रथम क्रमांकासाठी 11,000 रुपये, द्वितीय क्रमांकासाठी 7,000 रुपये, तृतीय आणि चतुर्थ क्रमांकासाठी प्रत्येकी 4,000 रुपये. त्याचप्रमाणे उत्कृष्ट खेळाडूसाठी 1,000 रुपये असतील. उत्कृष्ट पकडसाठी उत्कृष्ट चढाई 1,000, उत्कृष्ट पकड 1,000 रुपये आणि सर्वोत्कृष्ट खेळाडूसाठी 1,500 म्हणजेच 1,500 रुपये अशी ही रोख पारितोषिके देखील या कबड्डी स्पर्धेसाठी लागलेली आहे. आणि त्याच्यासाठी मात्र सर्वच खेळाडू या ठिकाणी मैदानावरती प्रयत्न करतात की आपल्या संघाचा अस्तित्व या स्पर्धेत टिकून राहील. आणि त्यातूनच आपण जो सामना या मैदानावरचा पाहतोय म्हणजेच 3 गुणाची आघाडी ही जय हनुमान कोंडंबोली संघाच्या बाजूने आपल्याला पाहायला मिळते. बदल झालाय विराज गुंडसाठी सुपर टॅकल ऑन आहे. 2 नंबरची जर्सी प्रदान केलेला विराज चढाई करतोय. आया 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 सुपर टॅकल 2 गुण मिळत आहेत. दीपू दीपू दोघांही संघाने तयारीत राहायचं. लावलच नाही सारखं मारे पाहिजे. आया आया काय रेडर तिथं थांबला डिफेंडरला वाढवला. किती मिनिटं सांगितली? 4. आया आया 10 झाली ना आता नाही त्याचा चावडा लढत या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते. शेवटच्या क्षणापर्यंत कोणताही संघ माघार घ्यायला तयार नाही आहे आणि सामना मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते. दोन्ही संघाकडे जर आपण स्कोर पाहिला तर दोन्ही संघांच्या खात्यामध्ये 10-10 गुण आहेत. आणि नक्कीच या सामन्याचा म्हणजे सर्वच कबड्डीच्या या ठिकाणी आनंद होत आहे. शुभम मोरे चढाई करतोय. दोनही संघ समसमान गुणावरती आपल्याला पाहायला मिळत आहे. सामना पुन्हा एकदा तुझी काळासाठी थांबवला जातो. ना टायवरच ठेवते. टायवर
आयसोले हा बघ. आतमध्ये नाही येणार आहे. पण रेडा आहे यांच्यान पण आहे ना त्यांच्यान पण नाही तो सेमच आहे सगळीकडे. जर कव्हर चालली तो तोच राहील कॉर्नरला टाकला ना तर तो टाकणार चावडा पण सेकंडच टाकणार बघा तुम्ही आता लास्टला जर लागला ना तर सेकंडच टाकणार तो किती पण असेल लास्ट टाइम काय खर्च पहिली दोन टाकून घ्यायला आता पाहिजे. शुभम चढाई करतोय त्याच्यासमोर 2-1-2 असं क्षेत्ररक्षण लागलंय. ह्याला पण नको आतमध्ये जाऊ दे. 5-5 रे पहिलीच मॅच झाली अशी टाईट. विराटच्या चुकीमुळे होती पण दोन वेळा सुपर टॅकल झाला ना 4 पॉईंट. चला, सामना संपला आहे परंतु सामना हा संपलेला आहे.